आहात आपण सगळे? आय होप आपण सगळे हॅप्पी आणि हेल्दी असालच। मी कोमल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आपण सगळ्यांनीच माझा ऑफिसचा लास्ट डे हा व्लॉग नक्कीच बघितला असेल। बघितला नसेल तर त्याची लिंक मी शेअर करतच आहे, तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। तर त्या व्हिडिओनंतर बऱ्याच लोकांनी मला कमेंट्स केले आणि मला मेसेजेस सुद्धा केले, जे माझे फ्रेंड्स आहेत, ओळखीचे आहेत, त्यांनी की तू जॉब का सोडलास आणि इथून पुढे तू काय करणार आहेस। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ जो आहे तो पूर्ण एंडपर्यंत नक्की बघा। मी जॉब यासाठी सोडला कारण की मला खूप मोठा स्पेशल असा जॉब भेटलेला आहे आईचा। हा एक जोक होता बरं का। तर झालं असं की मी 6 मंथ मॅटर्निटी लीववर होती आणि माझी मॅटर्निटी लीव संपल्यानंतर मी जॉब जॉईन केला। मी जेव्हा जॉब जॉईन केला तेव्हा माझं बाळ जे आहे 5 महिन्याचं होतं, खूप लहान होतं ते तेव्हा। आणि सासरी माझ्या सासूबाईंनी म्हणजेच आमच्या आईंनी त्याची 3 ते 4 महिने मी जॉबला जात होती तेव्हा कंटिन्यू खूप छान प्रकारे त्याची काळजी घेतली आईप्रमाणेच। तर खूप छान चाललं होतं। पण झालं असं की माझं बाळ आता मोठं होत आहे, तो सगळ्यांना ओळखत आहे आणि आजी आजोबा काका सगळ्यांना तो ओळखत आहे। तर त्यानंतर तो माझी एखादी वस्तू जरी त्यांनी बघितली ना की तो रडायला लागायचा। एक दिवस काय झालं, माझे कपडे त्याने बघितले सुकायला टाकलेले आणि ते कपडे बघून तो रडायला लागला आणि ते कपडे त्याने माझ्या आमच्या आईंकडनं मागून घेतले आणि ते कपड्यांना तो मिठी मारून तो लिटरली रडत होता। आणि ते दृश्य बघून आमच्या आई ज्या आहेत त्या खूपच इमोशनल झाल्या आणि त्यांनी सगळं मला घरी आल्यावरती सांगितलं की असं असं बाळाने आज केलं। तर मलासुद्धा खूपच वाईट वाटलं की बापरे, म्हणजे आता तो म्हणजे पूर्णपणे ओळखायला लागलेला आहे आपल्या आईला। त्यानंतर मग थोड्या दिवसांनी तो परत माझ्या कुठच्याही वस्तू, माझी बॅग बघितली, माझे कपडे बघितले तरी तो रडायला सुरुवात करायचा। आणि मग हळूहळू एक दिवस काय झालं की त्याला अचानक फीवर आला आणि सर्दी खोकला हे सगळे सिम्पटम्स त्याला यायला लागले आणि आजारी झाला तो। आणि त्यानंतर मग आम्ही डॉक्टरकडे वगैरे नेलं। त्यानंतर तो 2 ते 3 वेळा एका महिन्यात तो आजारी झाला आणि वजन पण त्याचं थोडंसं कमी झालं। तर मग माझे एक फॅमिली डॉक्टर्स आहेत, तर त्यांनी मला सजेस्ट केलं की बघ कोमल, तुला जर शक्य असेल तर तू 1 ते 2 वर्ष म्हणजे तुझं बाळ 2 ते 2.5 वर्षाचं होईपर्यंत थोडासा ब्रेक घे आणि बाळाला थोडासा वेळ दे तुझ्या, कारण की बाळांचा विकास जो आहे तो ह्या 1 ते 3 वर्षामध्ये खूप जास्त वेगाने होतो। त्यांचा बौद्धिक विकास, शारीरिक आणि मानसिक विकास जो आहे तो वेगाने होत असतो आणि ह्या वेळेस जर तू त्याच्यासोबत राहिलीस पूर्ण वेळ तर त्याचा विकास खूप चांगल्या प्रकारे घडून येईल। तर त्यांनी मला हे सजेशन दिलं की तू बघ, विचार कर, जमलंस तू थोडंसं 1-2 वर्ष ब्रेक घे। तर तोही विचार मला त्यांचा पटला आणि त्यानंतर आमच्या आई आणि माझी आई यांनीसुद्धा मला सांगितलं की तू तुझं जॉब, तुझं करिअर तू नंतरसुद्धा करू शकतेस, पण बाळाचं जे बालपण आहे ते परत नाही येणार, त्यामुळे तू त्याच्यासोबत असणं खूप महत्त्वाचं आहे। तर ह्या सगळ्यांचे विचार, सजेशन्स मला खूप आवडले, पटलेसुद्धा आणि फायनली मी निर्णय घेतला की जॉब आहे तो सोडायचा। तर मलासुद्धा माझं बाळ, माझं घर आणि ऑफिसचं काम ह्या तिन्ही गोष्टी एकत्र करणं थोडंसं डिफिकल्ट जात होतं। त्यामुळे मलाही कधी कधी थोडंसं फ्रस्ट्रेशन व्हायचं, चिडचिड व्हायची। हे काम करायला गेली तर हे काम राहून जायचं, तिसरं काम करायला गेली तर हे दुसरं काम राहून जायचं, असं खूप साऱ्या गोष्टी व्हायच्या। त्यानंतर माझ्या घरातले सुद्धा खूप समजूतदार आहेत, त्यांनी मला सांगितलं की तू थोडासा ब्रेक घे, तुझ्या स्वतःसाठी, बाळासाठी आणि तुझी जी आवड आहे यूट्यूबची त्याच्यासाठी तू वेळ दे आणि नंतर आपण बघूया काय करायचं ते। तर आता ह्या 2 वर्षामध्ये मस्तपैकी मी माझं मदरहूड जे आहे ते एन्जॉय करणार आहे, फॅमिलीला आणि माझ्या पिल्लूला मस्त असा वेळ देणार आहे। तर हाच प्लॅन आहे या 2 वर्षाचा, कारण की लाँग टर्म प्लॅन म्हणजे पुढे 5 वर्ष 10 वर्ष मी काय करणार आहे हे प्लॅन मी अजिबात नाही करून ठेवत, कारण की उद्या काय होणार आहे हेच आपल्याला माहिती नसतं, उद्या आपण असू नसू हे सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे। त्यामुळे उगाचच लाँग टर्म प्लॅन का करून ठेवायचे, हो की नाही। त्यामुळे आता जो वेळ मला भेटलेला आहे तो मी छानपैकी एन्जॉय करणार आहे। तर माझ्यासारख्या ज्या न्यू मदर्स आहेत, ज्या जॉब करतात, तर त्यांच्यासाठी छोटंसं सजेशन म्हणू शकता तुम्ही किंवा एक मैत्रीण म्हणून, आपली सखी म्हणून एक छोटीशी ॲडवाईस पण म्हणू शकता तुम्ही। तर तुम्हाला एवढंच सांगणं आहे की जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या बाळासाठी 2 वर्ष तरी द्या, कारण की 6 महिन्यानंतर आपली मॅटर्निटी लीव संपते आणि आपण लगेच जॉबला लागतो आणि त्यानंतर मग बाळ जे आहे आपण डिपेंड राहतं ते दुसऱ्यावरती, आईला सोडून राहिल्यामुळे। तर ह्या सगळ्या गोष्टी होतात, मग बाळाच्या विकासामध्ये सुद्धा खूप सारे अडथळे होऊ शकतात।
तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून तुम्ही शक्य असेल तर 2 वर्ष तरी तुमच्या बाळासाठी द्या. कारण की जसं की डॉक्टरांनी मला सांगितलं की 1 ते ह्या 3 वर्षामध्ये बाळाचा जो विकास आहे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक हा खूप वेगाने होत असतो. त्यामुळे तू म्हणजे आई जर बाळासोबत असेल तर त्या विकास होण्यासाठी खूप चांगली मदत होते बाळाला. तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नक्कीच ब्रेक घ्या आणि आफ्टर 2 इयर्स तुम्ही तुमचं जॉब, तुमचं करिअर कंटिन्यू करू शकता. पण दुसरी बाजू अशी आहे की बऱ्याचशा मुली आहेत ज्यांना घरातनं सपोर्ट नसतो किंवा त्या सिंगल पेरेंट्स असतात किंवा मग त्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी नाजूक असते, मग त्यांना जॉब करण्याशिवाय दुसऱ्या पर्यायच नसतो. तर अशा वेळी पण तुम्ही काय करू शकता, तुमच्या आईला किंवा तुमच्या सासूबाईंना तुमच्यासोबत ठेवू शकता, जेणेकरून तुम्ही जेव्हा बाहेर जाल जॉबसाठी तेव्हा तुम्ही नसताना ते बाळाची व्यवस्थित काळजी घेऊ शकतील. तर मैत्रिणींनो, मी जो हा निर्णय घेतलेला आहे जॉब सोडून बाळ आणि घर सगळं काही बघण्याचा, तो तुम्हाला आवडला का? किंवा मी काय करायला हवं होतं ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि माझा निर्णय आवडला नसेल तर ते सुद्धा कळवा. कारण की मला तरी वाटतं की मी जो आहे तो निर्णय योग्य घेतलेला आहे. कारण की आपलं करिअर आणि जॉब आणि आपलं बाळ ह्या दोघांचं जेव्हा मूल्यमापन होतं तेव्हा एक आई आपल्या बाळाचीच निवड करते. मला वाटतं प्रत्येक आई हेच करत असेल, आपल्या बाळालाच ती प्रायोरिटी देत असेल. तर मी सुद्धा तेच केलेलं आहे. तर मी जे काही निर्णय घेतलेला आहे तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका. आणि अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर फ्रेंड्स, आता हा फुल टाईम भेटलेला मम्मीचा, आईचा जो जॉब आहे तो आता मला एन्जॉय करायचा आहे, मदरहूड एन्जॉय करायचा आहे, बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. तर आता भेटत राहूया आपण अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आधी स्वतःची मग सगळ्यांची. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू. बाय बाय.